नमस्कार मित्रांनो, मैदान 22 तारखेचं सगळ्यात मोठं मैदान आहे 2026मधलं आणि ट्रॅक्टरचं बक्षीस आहे त्या मैदानामध्ये. सगळ्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील आपल्याला. असा कोणता नंदी आहेत जे त्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असतील फायनलमध्ये, किंवा ते एक नंबरचे मानकरीसुद्धा होऊ शकतील, ट्रॅक्टर नेऊ शकतील असं कोण वाटते? तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. मी चर्चा करतोय सुरुवातपासून. भोंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा जो आहे तो घाटावरती आलेला आहे आणि तो 22 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये भोंगाचा पैरा कोण आहे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला काय वाटतं, भोंगा नेऊ शकेल का ट्रॅक्टरचं मैदान, किंवा तो फायनलमध्ये राहील का हे सुद्धा सांगा. कारण की तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये आता तो चांगला टॉपला पळतोय. भोंगा सैराट जोडी रोखणं अशक्य आहे. तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दाखवतोय आता की तो काय कमाल करेल. बघूया. हा भोंगा एक टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहे. बघूया कोण असेल काय. साई 11-11 संतोष तोडकर, समाजसेवक संतोष तोडकर यांचा जो साई आहे तो सुद्धा प्रबळ दावेदार असेल त्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये फायनलचा, आणि तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे. टॉपच्याच नियोजनामध्ये पळतो. बघूया काय होते काय नाही. सचिन हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा सचिनसुद्धा फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. तो सुद्धा ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहू शकतो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लक्षा पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी सचिन लक्षाची जोडी पळते की काय काय माहीत नाही, परंतु लक्षासुद्धा त्या ठिकाणी फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते काय नाही. चिमण्या अमित शेठ भाडळे यांचा चिमण्यासुद्धा फायनलमध्येच राहणार आहे. तो सुद्धा एक टॉपचाच स्पीडनं पळतो आणि त्याचा एक स्पीड वेगळंच आहे. तो एक नंदी मला वाटते फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जे आवडतात नाही ते नंदी. सम्राट शाकीरबाईंचा सम्राटसुद्धा बरं का. राजावरती मला भरोसा नाही आहे, राजा नाराज करतोय. राजाचं एवढं मोठं नियोजन होऊनसुद्धा शाकीरबाईंचा सम्राट आपल्याला फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. सुंदर बॉस हे सुद्धा राहील मोठ्या मैदानामध्ये, राहतोच हे फायनलला. सुंदर बॉससुद्धा राहणार आहे 100%. मला वाटते, मला अंदाज आहे. काळ्या मातीचं रान आहे. मी फाटी बघितली, त्या फाटीचा व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन त्या ठिकाणी. काळ्या मातीला चांगलाच पळतो सुंदर. गऱ्हाणेकीकरांचा राजासुद्धा हिंदकेसरी गऱ्हाणेकीकरांचा राजासुद्धा फायनलमध्ये राहणार आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. संघर्ष योद्धा बुलट हा सुद्धा फायनलमध्ये राहू शकतो आणि तो एक टॉपचाच नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. संघर्ष योद्धा त्याला म्हटलं गेलंय, तो सुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठलांचा चिक्या जो अजय शेट्टी यांचा चिक्या आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये तो एक टॉपला पळतोय, तो फायनलमध्ये राहणार. त्याचं नियोजन टॉपचंच करणार विठ्ठल अजय शेट 100% सांगतो. तेजा दिवाण्याबद्दल मी अपडेट देऊ शकत नाही आहे. मला या चिक्यावरती कॉन्फिडन्स आहे. मी सांगणार, म्हणजे मला माहीत आहे तो राहणार तर राहणारच. नानांचा राजासुद्धा फायनलमध्ये राहणार म्हणजे राहणारच. तो सुद्धा एक टॉपचाच आहे. पब्लिकचं भिताड आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. कितीही पब्लिक येऊ द्या ते चिरत तो पळतो असा आहे. नानांचा राजासुद्धा एक टॉपच्या स्पीडनं पळतो. बघूया काय होतं काय नाही. आणि कोण वाटतंय संभाजीनगरचे बैल, तर आता तो लखन, बाबा त्या लखनचं भीतीच वाटते तो मैदानामध्ये असला की, कारण की तो एक टॉपच्याच नियोजनामध्ये पळतो. तो सुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे. आपल्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये, महाकाल केसरीच्या मैदानामध्ये, टॉपच्या नियोजनामध्ये त्याचं नियोजन टॉपचंच असतं. परत न तो हिंगोलीचा सर्जा, तो एक सध्या एक टॉपचाच नियोजन त्याचं होतंय. तो सुद्धा राहील. घोटचा सर्जासुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे फायनलमध्ये. मला वाटते राहील. आता सगळ्यांना माहीत आहे घोटचा सर्जा कसा टॉपच्या नियोजनामध्ये असतो. स्वर्गीय पंढरीशेठ फडके 10 सरकार यांचा सर्जा 10 हा सुद्धा त्या ठिकाणी फायनलमध्ये राहू शकतो. बघूया त्याचं सुद्धा नियोजन कशा पद्धतीने होतंय. अजय शेठ जे कारोंडे चा चिक्या जो आहे त्यांचा, तो सुद्धा फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया कशा पद्धतीनं त्याचं नियोजन होतं आहे. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा फायनलमध्ये राहील मला वाटतंय. बघूया काय होते काय नाही. सिकंदर 81-81 हा सुद्धा फायनलमध्ये राहील. तो सुद्धा एक टॉपच्याच नियोजनामध्ये पळतो. मोठ्या मैदानामध्ये तो राहतो तर राहतोच फायनलमध्ये. रायफल 81-81 थोडंसं काय झालं, फॉर्म गेलाय, तो फॉर्म यायला पाहिजे त्याचा. बघूया कशा पद्धतीनं होतंय त्याचं नियोजन. लखन जो आहे तो फलटणचा लखन, जो आता सोमाड्यावर डबकरांच्या नियोजनामध्ये पळतो, तो सुद्धा एक फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे.
किनीकरांचा मदमापूरकरांचा बदाम तो तो एक सुद्धा टॉपला पळतोय, तो सुद्धा त्या ठिकाणी राहू शकतो फायनलमध्ये. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अर्जुन अवतार पवार यांचा अर्जुन हा सुद्धा त्या ठिकाणी फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. बाकी तुम्ही सांगा मला कोणकोणते तुमचे जेवढे मला माहीत आहेत, अजूनसुद्धा माझे एवढे माझ्या म्हणजे जेवढ्या मला वाटले म्हणून मी सांगितलं. तुम्हीसुद्धा सांगा. किरण अप्पांचा रायनासुद्धा फायनलमध्ये राहील बरं का, तो एक टॉपच्या नियोजनामध्ये पळेल. रायना जीवन ड्रायव्हरचा निनामचा सुंदरसुद्धा राहणार आहे. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणकोणते नंदी जे वाटत आहेत ते फायनलमध्ये त्या ठिकाणी राहू शकतात किंवा एक नंबरचे प्रबळ दावेदार असतील. धन्यवाद.